ओम नमो भगवते वासुदेवाय। प्रथम स्कंद, पहिला अध्याय. शौनकादी ऋषींचा सुतांना प्रश्न. ज्या अर्थी या सृष्टीत असलेल्या आकाशादी सर्व पदार्थात परमात्म्याचे अस्तित्व आहे आणि नसलेल्या वंध्यापुत्र्यांसारख्या पदार्थात त्याचे अस्तित्व नाही, त्या अर्थी या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय याच्यापासूनच होतात. जो सर्वज्ञ असून स्वयंप्रकाश आहे, ज्या वेदांच्या बाबतीत मोठमोठे विद्वान मोहित होतात, ते वेद आदिकवी ब्रह्मदेवांच्या अंतःकरणात ज्याने केवळ संकल्पाने प्रकाशित केले. ज्याप्रमाणे तेजावर पाण्याचा भास, पाण्यावर मातीचा भास किंवा मातीवर पाण्याचा भास सत्य वाटतो, त्याप्रमाणे ज्याच्या सत्तेमुळे मायानिर्मित त्रिगुणात्मक जागृती, स्वप्न, सुषुप्ती, रूप किंवा भूत, इंद्रिय, देवता स्वरूप सृष्टी सत्य भासते, तेजामुळे मायेपासून पूर्णपणे नेहमी मुक्त आहे, अशा परमसत्य परमात्म्याचे आम्ही ध्यान करतो. महामुनी व्यास निर्मित या श्रीमद भागवत पुराणात मोक्षापर्यंत कोणतीही कामना नसलेल्या परमधर्माचे निरूपण केले आहे. यात शुद्ध अंतःकरण असणाऱ्या सत्पुरुषांनी जाणण्याजोग्या मूळ परमात्म्याचे निरूपण केले आहे. ते आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही तापांना मुळापासून नाहीसे करणारे असून परमकल्याण करणारे आहे. ज्यावेळी पुण्यवान पुरुष या शास्त्राच्या श्रवणाची इच्छा करतात, त्यावेळी भगवंत विनाविलंब त्यांच्या हृदयात स्थिर होतात. तर मग याखेरीज दुसरे साधन किंवा शास्त्रे यांची काय गरज आहे? भक्तिरस जाणणारे भक्तजन हो, हे श्रीमद भागवत वेदरूपी कल्पवृक्षाचे पिकलेले फळ आहे. श्री शुकदेव रूप पोपटाच्या मुखाचा संबंध आल्याने अमृतरसाने परिपूर्ण आहे. हा मूर्तिमान रस आहे. जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत किंवा मनाचा लय होईपर्यंत या दिव्य भागवत रसाचे पृथ्वीवर वारंवार पान करीत राहा. कथेचा प्रारंभ. भगवान विष्णू आणि देवता यांचे परमपुण्यमय ठिकाण असलेल्या नैमिषारण्यात एकदा शौनकादी ऋषींनी भगवत प्राप्तीच्या इच्छेने 1000 वर्षापर्यंत चालणाऱ्या एका मोठ्या यज्ञाचे अनुष्ठान केले. एक दिवस या ऋषींनी प्रातःकाळी अग्निहोमादिक नित्यकर्मे आटपून सुतांचे पूजन केले आणि त्यांना एका उच्चासनावर बसवून मोठ्या आदराने प्रश्न केला. ऋषी म्हणाले, सूत महोदय, आपण निष्पाप आहात. आपण सर्व इतिहास, पुराणे आणि धर्मशास्त्रांचे यथाशास्त्र अध्ययन केले आहे. तसेच त्यांचे चांगल्या तऱ्हेने निरूपणही केले आहे. वेद जाणणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ असे भगवान बादरायण आणि भगवंताच्या सगुण निर्गुण स्वरूपाला जाणणाऱ्या अन्य मुनिवरांनीही ज्या विषयांचे ज्ञान ग्रहण केले आहे, ते सर्व ज्ञान त्यांच्या कृपेने आपल्याला मिळाले आहे. कारण गुरुजन आपल्या प्रिय शिष्याला गुप्त ज्ञानही देतात. महोदय, आपण कृपा करून हे सांगा की त्यातून कलियुगात जन्मलेल्या लोकांचे परमकल्याण होईल असे कोणते सोपे साधन आपण निश्चित केले आहे? या युगात लोकांचे आयुष्य बहुतेक कमी झाले आहे. ते आळशी झाले आहेत. त्यांची समजूत यथातथाच आहे. ते अभागी आहेत. शिवाय ते अनेक प्रकारच्या विघ्नांनी घेरलेले आहेत. अनेक कर्माचे वर्णन असलेली जाणण्यासारखी विभागवार शास्त्रे पुष्कळ आहेत. म्हणून हे साधो, आपण आपल्या बुद्धीने त्यांचे सार काढून आम्हा श्रद्धाळू लोकांना ते सांगा. त्यामुळे आमचे अंतःकरण निश्चिंत होईल. सूत महोदय, आपले कल्याण असो. यदुवंशांचे रक्षण भगवान श्रीकृष्ण यांनी वसुदेव देवकीपासून कशासाठी जन्म घेतला ते आपण जाणताच. आम्ही ते ऐकू इच्छितो. आपण कृपा करून त्याचे वर्णन करा. कारण भगवंताचा अवतार जीवांच्या पालनासाठी आणि समृद्धीसाठी होत असतो. हा जीव जन्ममृत्यूच्या घोर सापळ्यात अडकला आहे. या स्थितीतही जर त्याने कधी भगवंताच्या नामाचा उच्चार केला तर तो त्या क्षणी मुक्त होतो. कारण स्वतः भय भगवंतांना भीते. भगवंतांना शरण गेल्यामुळे परमशांत झालेले मुनिजन केवळ स्पर्शानेही जीवांना ताबडतोब पवित्र करतात. गंगाजल पुष्कळ दिवस सेवन केल्यानंतरच मग कोठे पवित्र करते. असे पुण्यात्मे भक्त ज्यांच्या लीलांचे गुणगान करतात
त्या भगवंताचे कलियुगाचे दोष हरण करणारे पवित्र यश, ज्याला आत्मशुद्धीची इच्छा आहे असा कोणता मनुष्य श्रवण करणार नाही. ते आपल्या लीलांनीच अवतार धारण करतात. नारदादी महात्म्य पुरुषांनी त्यांच्या औदार्यपूर्ण कर्माचे वर्णन केले आहे. आम्हा श्रद्धाळूंसाठी आपण त्यांचे वर्णन करावे. अहो बुद्धिमान सूत, सर्व समर्थ प्रभू आपल्या योगमायेने स्वच्छंद रीतीने लीला करतात. आपण त्या श्रीहरीच्या मंगलमय अवतार कथांचे आता वर्णन करा. रसज्ञ श्रोत्यांना पावला पावला गणिक भगवंताच्या लीलांमधून नवनवीन रसांचा अनुभव येत असल्याने त्या ऐकून आमची कधीच तृप्ती होत नाही. भगवान श्रीकृष्णांनी गुप्त राहून मनुष्य रूपाने बलरामासहित जसे काही पराक्रमही केले की जे सामान्य मनुष्य करू शकणार नाही. कलियुग आले आहे असे जाणून या वैष्णव क्षेत्रात आम्ही दीर्घकाळ जाणणाऱ्या सत्राचा संकल्प करून बसलो आहोत. त्यामुळे श्रीहरींची कथा ऐकण्यासाठी आम्हाला वेळ आहे. हे कलियुग अंतःकरणातील पवित्रता आणि शक्तींचा नाश करणारे आहे. यातून पार होणे कठीण आहे. ज्याप्रमाणे समुद्र पार करणाऱ्याला नावाडी मिळावा, त्याप्रमाणे पार पडण्याची इच्छा करणाऱ्या आम्हाला ब्रह्मदेवाने आपली भेट घडवून दिली आहे. धर्मरक्षक, ब्राह्मण भक्त असे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आता स्वधामाला गेल्यानंतर धर्म कोणास शरण गेला हे आपण सांगावे. अध्याय 1 समाप्त. दुसरा अध्याय, भगवत कथा आणि भगवत भक्तीचे महात्म्य. श्री व्यास म्हणतात, शौनकादी ब्रह्मवादी ऋषींचा हा प्रश्न ऐकून रोमहर्षाचे सुपुत्र उग्रश्रवा यांना फार आनंद झाला. त्यांनी ऋषींच्या या मंगलमय प्रश्नाचे अभिनंदन करून सांगण्यास सुरुवात केली. सूत म्हणाले, कोणतेही लौकिक वैदिक कर्म कर्तव्य नसलेल्या आणि संन्यास घेण्यासाठी एकटाच निघालेल्या ज्यांना पाहून वडील व्यास विरहाने व्याकुळ होऊन हे पुत्र म्हणून बोलवू लागले. तेव्हा शुकरूप झाल्यामुळे वृक्षांनीच ओ दिली. याप्रमाणे सर्वांच्या हृदयात विराजमान झालेल्या श्री शुकमुनींना मी नमस्कार करतो. अत्यंत प्रभावी असे वेदांचे सार असलेले संसाररूप अंधारातून बाहेर पडू इच्छिणाऱ्यांना आध्यात्मिक प्रकाश देणारे अद्वितीय रहस्यमय श्रीमद भागवत पुराण संसारी लोकांची दया घेऊन ज्यांना सांगितले, त्या मुनींचे गुरु असणाऱ्या व्यासपुत्र श्री शुकाचार्यांना मी शरण जातो. पुरुषश्रेष्ठ नरनारायण ऋषींना, सरस्वती देवीला आणि श्री व्यासदेवांना नमस्कार करून या श्रीमद भागवताचे पठण करावे. ऋषीवर्य हो, संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आपण हा सुंदर प्रश्न विचारला आहे. कारण हा प्रश्न श्रीकृष्णांच्या संबंधात आहे. त्यामुळे अंतःकरण चांगल्या प्रकारे प्रसन्न होते. ज्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी अंतःकरण प्रसन्न करणारी निष्काम व अखंड भक्ती उत्पन्न होते. तोच मनुष्यांचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. भगवान श्रीकृष्णांच्या ठायी भक्ती निर्माण होताच तत्काळ निष्काम ज्ञान व वैराग्याचा आविर्भाव होतो. धर्माचे योग्य तऱ्हेने पालन केल्यानंतरही जर मनुष्यांच्या हृदयात भगवंताच्या कथांविषयी प्रेम निर्माण होत नसेल तर ते केवळ श्रमच होत. धर्माचे फळ मोक्ष आहे. धनप्राप्तीत धर्माची सार्थकता नाही. धन धर्मासाठीच आहे. भोगविलास हे फळ मानलेले नाही. भोगविलासांचे फळ इंद्रिय तृप्ती नव्हे, तर त्यांचा हेतू केवळ जीवन निर्वाह आहे. जीवनाचे फळ म्हणजे तत्वजिज्ञासा. कर्म करून स्वर्गप्राप्ती हे नव्हे. तत्ववेत्ते लोक ज्ञाता आणि ज्ञेय या भेदांनी रहित अद्वितीय अशा ज्ञानाला तत्व म्हणतात. त्यालाच कोणी ब्रह्म, कोणी ब्रह्मात्मा, तर कोणी भगवान असे म्हणतात. श्रद्धाळू मुनी भागवत श्रवणाने प्राप्त झालेल्या ज्ञान वैराग्ययुक्त भक्तीने आपल्या हृदयात त्या परमात्म्याचा अनुभव घेतात. हे ऋषींनो, म्हणूनच मनुष्यांनी आपापला वर्ण आणि आश्रमानुसार उत्तम रीतीने जे धर्माचरण केले असेल त्याची पूर्ण सिद्धी म्हणजे भगवंताची प्रसन्नता होय. म्हणूनच एकाग्र चित्ताने भक्तवत्सल भगवंताचेच निरंतर श्रवण, कीर्तन, ध्यान आणि पूजन केले पाहिजे. विवेकी ऋषी ज्या भगवंताच्या चिंतनरूपी तलवारीने कर्मबंधनाची गाठ तोडून टाकतात, त्या भगवंताच्या लीलाकथांवर
कोणता मनुष्य प्रेम करणार नाही? हे ऋषींनो, पवित्र तीर्थाची यात्रा केल्याने आणि महापुरुषाची सेवा केल्याने श्रद्धापूर्वक श्रवण करणाऱ्या भगवत कथेत रुची उत्पन्न होते. भगवान श्रीकृष्णांच्या यशाचे श्रवण आणि कीर्तन दोन्हीही पवित्र करणारी आहेत. संतांचे सुहृद भगवान आपली कथा ऐकणाऱ्यांच्या हृदयात येऊन स्थिर होतात आणि त्यांचा अशुभ वासना नष्ट करतात. श्रीमद भागवत आणि भगवत भक्तांच्या निरंतर सहवासाने जेव्हा पुष्कळशा अशुभ वासना नष्ट होतात, तेव्हा पवित्र कीर्ती भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी चिरस्थायी प्रेम निर्माण होते. तेव्हा काम आणि लोभासारखे रजोगुण आणि तमोगुणाचे भाव नाहीसे होतात आणि चित्त यांनी रहित होऊन सत्वगुणांमध्ये स्थिर तसेच निर्मल होते. या प्रकारे भगवंताची भक्ती केल्याने जेव्हा सर्व आसक्ती नाहीशा होतात, हृदय आनंदाने भरून जाते, तेव्हा भगवत तत्वाचा अनुभव येऊ लागतो. हृदयात आत्मस्वरूप भगवंताचा साक्षात्कार होताच हृदयातील अज्ञानाच्या बेड्या तुटून पडतात, सर्व संशय नाहीसे होतात आणि कर्मबंधन क्षीण होते. म्हणूनच बुद्धिमान लोक नेहमी मोठ्या आनंदाने भगवान श्रीकृष्णाची भक्ती करतात आणि त्यांना आत्मानंदाची प्राप्ती होते. प्रकृतीच्या सत्व, रज आणि तम या 3 गुणांचा स्वीकार करूनच विश्वाची स्थिती, उत्पत्ती आणि प्रलय करण्यासाठी एका अद्वितीय परमात्म्यानेच विष्णू, ब्रह्मा आणि रुद्र ही 3 नावे धारण केली आहेत. परंतु मनुष्यांचे परमकल्याण सत्वगुणाचा स्वीकार करणाऱ्या श्रीहरीपासूनच होते. जसे पृथ्वीपासून उत्पन्न झालेल्या लाकडापेक्षा धूर आणि त्याहीपेक्षा अग्नी श्रेष्ठ आहे, कारण वेदोक्त यज्ञ यागाद्वारा अग्नी सद्भक्ती देणारा आहे. त्याप्रमाणे तमोगुणापेक्षा रजोगुण श्रेष्ठ आहे आणि त्यापेक्षाही सत्वगुण श्रेष्ठ आहे, कारण तोच ब्रह्मदर्शन करून देणारा आहे. प्राचीन काळी महात्मे आपल्या कल्याणासाठी विशुद्ध सत्वमय भगवान विष्णूंचीच आराधना करत असत. आताही जे लोक या महात्म्याचे अनुकरण करतात, त्यांचे तसेच कल्याण होते. जे लोक हा संसार सागर पार करू इच्छितात, ते कोणाचे दोष पाहत नसले तरी अघोरी अशा तमोगुणी आणि रजोगुणी भैरवादी भूतपतींची उपासना न करता सत्वगुणी भगवान विष्णू आणि त्यांचे अंशावतार यांचेच भजन करतात. परंतु ज्यांचा स्वभाव रजोगुणी अवघर तमोगुणी आहे, ते धन, ऐश्वर्य, पुत्रपौत्र इत्यादींच्या अभिलाषेने पितर, भूत आणि प्रजापती यांची उपासना करतात, कारण अशा लोकांचा स्वभाव त्यांच्याशी मिळता जुळता असतो. वेदांचे तात्पर्य श्रीकृष्ण हेच आहे. यज्ञांचा उद्देशही श्रीकृष्ण हाच आहे. योग श्रीकृष्णांसाठीच केला जातो आणि सर्व कर्माची समाप्ती श्रीकृष्णांमध्येच आहे. ज्ञानाने ब्रह्मस्वरूप श्रीकृष्णांचीच प्रगती होते. तप श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठीच केले जाते. धर्माचे अनुष्ठान श्रीकृष्णांकरताच केले जाते आणि अंतिम गती श्रीकृष्णच आहेत. जरी भगवान श्रीकृष्ण प्रकृती आणि तिचे गुण यांच्याही पलीकडचे आहेत, तरीसुद्धा त्यांनी जी प्रचंड दृष्टीने आहे ते तत्वदृष्टीने नाही, अशा त्रिगुणात्मक मायेने प्रथम या विश्वाची रचना केली. हे 3 गुण त्यांच्या मायेचा विलास आहे, परंतु मायेच्या अंतर्गत राहिल्यामुळे भगवान गुणवान असल्यासारखेच भासतात. वास्तविक ते परिपूर्ण विज्ञानानंदघन आहेत. अग्नी वस्तुतः एकच असला तरी स्वतःचे उत्पत्तीस्थान असणाऱ्या लाकडांच्या विविध आकारांनी तसतसा प्रगट होतो. त्याचप्रमाणे सगळ्यांच्या ठायी आत्मरूपाने असलेले एकच भगवंत प्राण्यांच्या विविधतेमुळे अनेक आहेत असे वाटते. भगवंतच सूक्ष्म भूत, तन्मात्रा, इंद्रिये आणि अंतःकरण आदी गुणांपासून उत्पन्न झालेल्या भावांच्या द्वारे अनेक प्रकारच्या जीव निर्माण करतात आणि त्या भिन्न जीवात प्रवेश करून त्या जीवांना अनुरूप विषयोपभोग घेतात. तेच संपूर्ण लोकांची रचना करतात आणि देवता, पशुपक्षी, मनुष्य इत्यादी योनीत लीलावतार धारण करून सत्वगुणांच्या द्वारा जीवांचे पालन पोषण करतात. अध्याय 2 समाप्त. 3 अध्याय भगवंताच्या अवताराचे वर्णन. सूत म्हणतात,
सृष्टीच्या प्रारंभी भगवंतांना लोकनिर्मितीची इच्छा उत्पन्न झाली. तेव्हा त्यांनी महत्त्व आधीपासून 10 इंद्रिये, महाभूते आणि 1 मन अशा 16 कलांनी युक्त पुरुष रूप धारण केले. पाण्यात पहुडून योगनिद्रा घेत असताना त्यांच्या नाभी सरोवरातून प्रगट झालेल्या कमळापासून प्रजापतींचे अधिपती ब्रह्मदेव उत्पन्न झाले. भगवंताच्या या विराट रूपांच्या अंगप्रत्यंगातच सर्व लोकांची कल्पना केली गेली आहे. ते विराट रूप भगवंताचे विशुद्ध आणि सत्वमय श्रेष्ठ रूप आहे. योगी दिव्य दृष्टीने भगवंताच्या त्या रूपाचे दर्शन करतात. भगवंताच्या त्या रूपाला हजारो पाय, जांघा, हात आणि मुखे असल्याने ते अत्यंत विलक्षण आहे. त्यालाच हजारो डोकी, कान, डोळे, नाक तसेच हजारो मुकुट असून ते वस्त्रे आणि कुंडले यांनी इत्यादी अलंकारांनी शोभून दिसते. भगवंताचे हे पुरुष रूप, ज्याला नारायण म्हणतात, अनेक अवतारांचे उगमस्थान आहे. यातूनच सर्व अवतार प्रगट होतात. या रूपाच्या लहानातील लहान अंशापासून देवता, पशुपक्षी आणि मनुष्यादी योनींची उत्पत्ती होते. त्याच प्रभूंनी पहिल्या कौमार सर्गात सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार या 4 ब्राह्मणांच्या रूपाने अवतार ग्रहण करून अत्यंत कठीण अशा ब्रह्मचर्याचे पालन केले. समस्त यज्ञाचे स्वामी असलेल्या या भगवंतांनीच दुसऱ्या वेळी या सृष्टीच्या कल्याणाकरता रसातळात गेलेल्या पृथ्वीला बाहेर काढण्यासाठी वराहरूप धारण केले. ऋषी सर्गात देवर्षी नारदांच्या रूपाने 3रा अवतार घेतला आणि सात्वत तंत्राचा उपदेश केला. या तंत्रात कर्मे करूनच कर्मबंधनातून मुक्ती कशी मिळते याचे वर्णन आहे. धर्मपत्नी मूर्तीपासून त्यांनी नरनारायणाच्या रूपाने 4था अवतार धारण केला. या अवतारात त्यांनी ऋषी होऊन मन आणि इंद्रियांचा संयम करून उग्र तपश्चर्या केली. 5व्या अवतारात जे सिद्धांचे स्वामी कपिल रूपाने प्रगट झाले आणि त्यांनी काळाच्या ओघात लुप्त झालेले तत्व निर्णय करणारे सांख्यशास्त्र आसुरी नामक ब्राह्मणाला सांगितले. अनुसयेने वर मागितल्यावरून 6व्या अवतारात ते अत्रिपुत्र दत्तात्रेय झाले आणि अवतारात त्यांनी अलर्क, प्रल्हाद आदींना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. 7व्या वेळेला रुची प्रजापतींच्या आकुतिक नामक पत्नीपासून यज्ञरूपाने अवतार धारण केला आणि आपले पुत्र याम इत्यादी देवांच्या सह स्वयंभुव मन्वंतराचे संरक्षण केले. भगवंतांनी ऋषभदेवाच्या रूपाने नाभिराजाची पत्नी मेरुदेवीपासून 8वा अवतार धारण केला. या रूपाने सर्व आश्रमांच्या लोकांना वंदनीय असणारा परमहंस मार्ग दाखवला. हे ऋषींनी प्रार्थना केल्यावरून 9व्या वेळी ते पृथुचार रूपाने अवतीर्ण झाले. या अवतारात त्यांनी पृथ्वीतून सर्व औषधी उत्पन्न केल्या. त्यामुळेच हा अवतार सर्वांनाच अतिशय कल्याणकारी ठरला. चाक्षुष मन्वंतराच्या शेवटी जेव्हा त्रैलोक्य समुद्रात बुडू लागले होते, तेव्हा त्यांनी मत्स्य रूपाने 10वा अवतार घेतला आणि पृथ्वी रूपाने नौकेत बसून वैवस्वत मनूचे संरक्षण केले. तेव्हा देवता आणि दैत्य समुद्रमंथन करीत असताना 11व्या अवतारात भगवंतांनी कासव रूपाने मंदराचल पर्वताला आपल्या पाठीचा आधार दिला. धन्वंतरीच्या रूपात 12वा अवतार धारण करून अमृत घेऊन समुद्रातून ते प्रगट झाले आणि 13वा अवतार मोहिनी रूपाने धारण करून दैत्यांना मोहित करून देवांना अमृत पाजले. 14व्या अवतारात त्यांनी नृसिंह रूप धारण केले आणि अत्यंत बलाढ्य अशा दैत्यराज हिरण्यकश्यपूची छाती आपल्या नखांनी अशी फाडली जसा चटई विणणारा गवताची काडी मधूनच चिरतो. 15व्या वेळी वामन रूप धारण करून भगवंत बळीच्या यज्ञात आले. त्रैलोक्य मिळवण्यासाठी केवळ 3 पावले जमीन त्यांनी मागितली. 16व्या परशुराम अवतारात राजे लोक ब्राह्मणांचा द्रोह करणारे झाले आहेत असे पाहून क्रोधाने त्यांनी 21 वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली. यानंतर 17व्या अवतारात
पराशर ऋषींपासून सत्यवतीच्या ठिकाणी व्यासरूपाने भगवंत अवतीर्ण झाले. लोकांची जाण आणि ग्रहणशक्ती कमी झाल्याचे पाहून त्यांची वेदरूपी वृक्षाच्या अनेक शाखा तयार केल्या. देवतांचे कार्य करण्याच्या इच्छेने 18व्या वेळी राजाच्या रूपाने रामावतार धारण करून सेतुबंधन, रावणवध अशा शौर्याच्या अनेक लीला केल्या. 19व्या आणि 20व्या अवतारात त्यांनी यदुवंशात बलराम आणि श्रीकृष्ण या नावांनी प्रगट होऊन पृथ्वीवरील भार कमी केला. यानंतर कलियुग आल्यावर देवतांचा द्वेष करणाऱ्या दैत्यांना मोहित करण्यासाठी मगध देशात अंजनाच्या पुत्राच्या रूपाने त्यांचा बुद्धावतार होईल. यापुढे जेव्हा कलियुग समाप्त होण्याचा काळ येईल आणि राजे लोक लुटारूंसारखे बनतील, तेव्हा जगाचे कल्याण करण्यासाठी भगवान विष्णू यश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी कल्की रूपाने अवतार घेतील. हे ऋषींनो, एखाद्या न आटणाऱ्या सरोवरातून जसे असंख्य छोटे छोटे प्रवाह निघतात, त्याचप्रमाणे सत्वनिधी भगवान श्रीहरींचे असंख्य अवतार होतात. ऋषी, मनु, देव, प्रजापती, मनुपुत्र आणि असे जितके महान शक्तिशाली आहेत, ते सर्व भगवंताचेच अंश आहेत. हे सर्व भगवंताचे अंशावतार आणि कलावतार आहेत. परंतु श्रीकृष्ण स्वतः भगवंत आहेत. जेव्हा प्रजा दैत्यांच्या अत्याचारांनी व्याकुळ होते, तेव्हा युगायुगात अनेक रूपे धारण करून भगवंत प्रजेचे संरक्षण करतात. भगवंताच्या दिव्य जन्मांची ही रहस्यमय कथा जो मनुष्य एकाग्र चित्ताने सायंकाळी आणि प्रातःकाळी भक्तीने पठण करतो, तो सर्व दुःखापासून मुक्त होतो. निराकार चिन्मय भगवंताचे जे हे स्थूल जगताकार रूप आहे, ते त्यांच्याच मायेच्या महत्वादी गुणांनी भगवंतावर कल्पित आहे. जसा अल्पबुद्धी माणूस ढगांचा आकाशावर आणि धुळीचा वायूवर आरोप करतो, त्याचप्रमाणे अविवेकी पुरुष साक्षी असलेल्या आत्म्यावर दृश्य जगताचा आरोप करतो. या स्थूल रूपाच्या पलीकडे भगवंताचे एक सूक्ष्म अव्यक्त रूप आहे, ज्याला स्थूलासारखा आकार आहे. ते पाहता किंवा ऐकता येत नाही. तेच त्याचे सूक्ष्म शरीर आहे. यात आत्म्याचा प्रवेश झाला की त्याला जीव असे म्हणतात व त्याचाच वारंवार जन्म होतो. अविद्येमुळेच आत्म्यावर या सूक्ष्म आणि स्थूल शरीराचा आरोप केला जातो. ज्यावेळी आत्मस्वरूपाच्या ज्ञानामुळे हा आरोप नाहीसा होतो, त्याचवेळी ब्रह्माचा साक्षात्कार होतो. तत्वज्ञानी लोक हे जाणतात की ज्यावेळी परमेश्वराची बुद्धिरूपी माया नाहीशी होते, त्याचवेळी जीव परमानंदमय होतो आणि आपल्या स्वरूपात स्थिर होतो. वास्तविक ज्यांना जन्मकर्म नाही, त्या हृदयेश्वर भगवंताच्या मायाश्चित जन्मकर्माचे तत्वज्ञानी लोक याच प्रकारे वर्णन करतात. कारण जन्मकर्म वेदांचे गोपनीय असे रहस्य आहे. भगवंताची लीला निश्चित कार्य करणारी आहे. ते लीलेनेच या सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार करतात, परंतु यात आसक्त होत नाहीत. प्राण्यांच्या अंतःकरणात गुप्तपणे राहून ज्ञानेंद्रिये आणि मनाचे नियंत्रण करून त्या विषयांना ग्रहणही करतात, परंतु ते स्वतंत्र असल्याने त्यापासून अलिप्त राहतात. ज्याप्रमाणे अज्ञानी मनुष्य नटांनी केलेल्या करामती समजू शकत नाही, त्याप्रमाणे आपले संकल्प आणि वेदवाणीद्वारा भगवंतांनी प्रगट केलेल्या या अनंत नाम आणि रूपांना, तसेच त्यांच्या लीलांना अल्पबुद्धी जीव अनेक तर्क आणि युक्तींनी ओळखू शकत नाहीत. चक्रपाणी भगवंताची शक्ती आणि पराक्रम अनंत आहेत. ते सर्व जगाच्या पलीकडे आहेत. जो नेहमी निष्कपट भावनेने त्यांच्या दिव्य चरणकमलांच्या सुगंधाचे सेवन करतो, तोच त्यांचे स्वरूप किंवा लीलांच्या रहस्यांना जाणू शकतो. हे ऋषींनो, आपण मोठे भाग्यशाली आहात, कारण सर्वांचे स्वामी असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाविषयी आत्मभाव ठेवून त्याचेवर अनन्य प्रेम करीत आहात. त्यामुळे या जन्ममरण रूप संसारात परत यावे लागत नाही. भगवान वेदव्यासांनी हे वेदतुल्य भगवत चरित्राने परिपूर्ण असे भागवत नावाचे पुराण लिहिले आहे. त्यांनी हे प्रशंसनीय कल्याणकारी महापुराण लोकांच्या परमकल्याणासाठी आपल्या आत्मज्ञान शिरोमणी पुत्राला सांगितले.
यात सर्व वेद आणि इतिहासांचे सार संग्रहित केले आहे. शुकदेवांनी ते महाराज परीक्षिताला ऐकवले. त्यावेळी परीक्षित सभोवताली श्रेष्ठ ऋषींसह आमरण उपोषणाचे व्रत घेऊन गंगा तटाकी बसला होता. भगवान श्रीकृष्ण जेव्हा धर्म, ज्ञान इत्यादींसह आपल्या परमधामाला गेले, तेव्हा या कलियुगातील जे लोक अज्ञानरूपी अंधकाराने अंध झाले, त्यांच्यासाठी हा पुराणरूपी सूर्य उगवला. हे ऋषींनो, जेव्हा महातेजस्वी श्री शुक तेथे या पुराणाची कथा सांगत होते, तेव्हा मी तेथे बसलो होतो. तेथे मी त्यांच्या कृपापूर्ण संमतीने अध्ययन केले. माझे जसे अध्ययन झाले आणि माझ्या बुद्धीने ते जितके ग्रहण केले, त्यानुसार मी आपणास सांगेन. अध्याय 3 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. उषा विश्ववेदाशो वरिष्ठदेवी स्वस्ति. ओम नमो भगवते वासुदेवाय. चौथा अध्याय. भगवान की जय. जय. श्री व्यास भगवान की जय. महर्षी व्यासांचा असंतोष. व्यास म्हणाले, त्या दीर्घकालीन सत्रात सहभाग घेतलेल्या मुनींमध्ये ऋग्वेदी विद्या वयोवृद्ध कुलपती शौनकांनी याप्रमाणे सांगणाऱ्या सूतांची प्रशंसा केली आणि म्हटले. शौनक म्हणाले, वक्त्यात श्रेष्ठ असणारे सूत महोदय, जी कथा भगवान श्री शुकांनी सांगितली, ती भगवंताची पुण्यमय कथा आपण आम्हाला सांगावी. ही कथा कोणत्या युगात, कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या हेतूने झाली होती? मुनिवर व्यासांनी कोणाच्या प्रेरणेने ही संहिता निर्माण केली? त्यांचे पुत्र शुकदेव महान योगी, समदृष्टी असलेले, आपपरभाव रहित, संसार निद्रेतून जागे झालेले आणि नेहमी परमात्म्यात स्थित असतात. त्यांनी हे भाव झाकून ठेवलेले असल्याने ते वेड्यासारखे भासतात. पुत्राच्या पाठोपाठ जेव्हा व्यासमुनी जाऊ लागले, त्यावेळी सरोवरात स्नान करणाऱ्या तरुण स्त्रियांनी नग्नावस्थेतील शुकांना पाहून आपण वस्त्र धारण केले नाही, परंतु वस्त्रे नेसलेल्या व्यासांना पाहून मात्र लज्जेने वस्त्रे धारण केली. हे आश्चर्य पाहून व्यासांनी कारण विचारल्यावर त्या स्त्रिया म्हणाल्या की, आपल्या दृष्टीत जो स्त्री पुरुष भेद आहे, तो आपल्या पुत्राच्या शुद्ध दृष्टीत नाही. कुरुजांगल देशातील हस्तिनापुरात जाऊन ते शुकदेव वेडसर, मुके आणि मंदबुद्धी व्यक्तीप्रमाणे फिरले असतील. गावातील लोकांनी त्यांना कसे ओळखले? शुकमुनींचा आणि पांडवपुत्र राजर्षी परीक्षिताचा संवाद कसा झाला, ज्यामध्ये ही भागवत संहिता सांगितली गेली. गृहस्थांच्या घरांना तीर्थक्षेत्राचे महात्म्य प्रदान करण्यासाठी महामुनी श्री शुकदेव त्यांच्या घरी फक्त गायीची धार काढण्या इतकाच वेळ थांबतात. सूत महोदय, आम्ही असे ऐकले आहे की अभिमन्यू पुत्र परीक्षित भगवंताचे श्रेष्ठ भक्त होते. अत्यंत आश्चर्यकारक अशा त्यांचा जन्म आणि कर्मांचे वर्णन आम्हाला सांगावे. ते परीक्षित पांडव वंशाचा गौरव वाढवणारे सम्राट होते. त्यांनी साम्राज्य लक्ष्मीचा त्याग करून गंगा तटावर बसून आमरण उपोषणाचे व्रत का बरे घेतले? त्यांचे शत्रू स्वतःच्या भल्यासाठी पुष्कळसे धन त्यांना अर्पण करून त्यांच्या पाय ठेवण्याच्या चौरंगाला नमस्कार करीत असत. ते मोठे वीर होते. त्यांनी तरुण असून सोडण्यास कठीण अशा राज्याचा आपल्या प्राणांसह त्याग करण्याची इच्छा का बरे केली? ज्यांनी भगवंताचा आश्रय घेतला आहे, ते तर जगताचे परम कल्याण, लौकिक उन्नती आणि समृद्धीसाठीच आपले जीवन वेचतात. त्यात त्यांचा कोणताही स्वार्थ नसतो. त्यांचे शरीर तर परहितासाठी होते. असे असता त्यांचा त्यांनी विरक्त होऊन त्याग का बरे केला? वेदवाणी खेरीज अन्य सर्व शास्त्रात आपण पारंगत आहात असे मला वाटते. म्हणून यावेळी आम्ही आपणास जे विचारले ते सर्व आम्हाला सांगा. सूत म्हणाले, 4 युगांपैकी 3रे द्वापार सुरू होते. तेव्हा महर्षी पराशरांपासून वसुकन्या सत्यवतीच्या ठिकाणी भगवंताचे कलावतार अशा योगी व्यासांचा जन्म झाला. एक दिवस सूर्योदयाच्या वेळी सरस्वती नदीच्या पवित्र जलात स्नान करून ते एकांतात पवित्र स्थानावर बसले होते. महर्षी व्यास भूतकाळ आणि भविष्यकाळ जाणत होते. त्यांची दृष्टी अचूक होती. त्यांनी असे पाहिले की न समजणाऱ्या कालगतीमुळे
प्रत्येक युगातील समाजात धर्मभ्रष्टता आणि त्याच्या प्रभावामुळे भौतिक वस्तूंच्या शक्तीही क्षीण होत जातात. समाज श्रद्धाहीन आणि शक्तिरहित होतो. त्यांची बुद्धी कर्तव्याचा योग्य निर्णय करू शकत नाही आणि दिवसेंदिवस आयुष्यही कमी होऊ लागते. लोकांचे हे दुर्भाग्य पाहून श्री व्यासांनी आपल्या दिव्य दृष्टीने सर्व वर्ण आणि आश्रमांच्या लोकांचे हित कसे होईल यावर विचार केला. त्यांनी विचार केला की अग्निष्टोमादी वेदोक्त कर्मांनी लोकांचे हृदय शुद्ध होते. त्या दृष्टीने यज्ञांचा विस्तार करण्यासाठी म्हणून त्यांनी एकाच वेदाचे चार विभाग केले. व्यासांनी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशा 4 प्रकारे वेदांचे पृथक्करण केले. इतिहास आणि पुराणांना 5वा वेद म्हटले जाते. त्यापैकी ऋग्वेदांचे पैल, सामवेद गायक विद्वान जैमिनी आणि यजुर्वेदाचे अध्ययन करणारे एकमात्र वैशंपायन झाले. अथर्ववेदामध्ये दरुण नंदन सुमंत मुनी प्रवीण झाले. इतिहास आणि पुराणांचे माझे वडील रोमहर्षण यांनी केले. या ऋषींनी आपापल्या वेदांचे इतर अनेक विभाग पाडले. त्याप्रमाणे शिष्य, प्रशिष्य आणि त्यांचे शिष्य यांच्याद्वारा वेदांच्या अनेक शाखा तयार झाल्या. स्मरणशक्ती कमी असणाऱ्या लोकांनाही वेद शिकता यावेत म्हणून दयाळू भगवान व्यासांनी वेदांचे विभाग केले. स्त्री, शूद्र आणि संस्कारशून्य द्विज असे तिघेही वेद श्रवणाचे अधिकारी नाहीत. ते कल्याणकारी शास्त्रांच्या कर्माचे आचरण करण्यात चूक करतील. त्यांचेही कल्याण व्हावे या हेतूने महामुनी व्यासांनी महाभारत या इतिहास ग्रंथाची रचना केली. ऋषी हो, जरी व्यासांनी याप्रमाणे नेहमी प्राण्यांच्या कल्याणासाठी आपली संपूर्ण शक्ती खर्च केली तरी जेव्हा त्यांच्या मनाला संतोष झाला नाही तेव्हा खिन्न मनाने सरस्वती नदीच्या पवित्र तटाकी एकांतात बसून धर्मवेत्ते व्यासमुनी मनोमन विचार करीत म्हणाले, मी निष्कपट भावाने ब्रह्मचर्यादी व्रतांचे पालन करीत वेद, गुरुजन आणि अग्नी यांची सेवा केली आणि त्यांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन केले. महाभारताच्या रचनेच्या निमित्ताने मी वेदांचाही अर्थ उघड करून सांगितला. त्यामुळे स्त्री, शूद्र इत्यादी आपापल्या धर्मकर्मांचे ज्ञान प्राप्त करू शकतील. जरी मी ब्रह्मतेजाने संपन्न असणाऱ्यांना श्रेष्ठ असलो तरी माझा जीवात्मा आत्मस्वरूपाने संपन्न झाला नाही असे मला वाटते. किंवा मी भगवंताची प्राप्ती करून देणाऱ्या धर्मांचे बहुधा अजून निरूपण केले नाही, कारण तेच भागवत धर्म परमहंसांना आणि भगवंतांनाही प्रिय आहेत. श्रीकृष्ण द्वैपायन याप्रमाणे आपल्यातील उणीव समजून खिन्न झाले होते. त्याच वेळी देवर्षी नारद वरील ठिकाणी येऊन पोचले. त्यांना आल्याचे पाहून व्यासमुनी लगेच उठून उभे राहिले आणि देवांनीही पूजलेल्या देवर्षी नारदांचे त्यांनी विधीपूर्वक पूजन केले. अध्याय 4 समाप्त. अध्याय 5 भगवंताच्या यशकीर्तनाची महती आणि देवर्षी नारदांचे पूर्वचरित्र. सूत म्हणाले, त्यानंतर आरामात बसलेल्या हातात वीणा घेतलेल्या परमयशस्वी देवर्षी नारदांनी हास्ययुक्त मुद्रेने आपल्या जवळ बसलेल्या ब्रह्मर्षी व्यासांना विचारले, हे व्यासमहर्षी, आपले शरीर आणि मन दोन्हीही आपण केलेल्या कर्माने आणि चिंतनाने संतुष्ट आहे ना? आपली मनीषा निश्चितच पूर्ण झाली असेल, कारण आपण ही जी महाभारताची रचना केली आहे ती अत्यंत अद्भुत आहे. ती रचना धर्म आदी सर्व पुरुषार्थांनी परिपूर्ण आहे. सनातन ब्रह्मतत्वाचे आपण पुष्कळ चिंतन केले आहे आणि ते जाणलेही आहे. असे असतानाही हे प्रभो, आपण कृतार्थ न झालेल्या पुरुषाप्रमाणे शोक का बरे करीत आहात? व्यास म्हणाले, आपण माझ्याबद्दल म्हणालात ते सर्व खरे आहे. असे असूनही माझ्या मनाला समाधान नाही. याचे कारण समजत नाही. आपले ज्ञान अगाध आहे. आपण साक्षात ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहात, म्हणून मी आपणालाच याचे कारण विचारित आहे. आपण सर्व गुप्त रहस्य जाणता, कारण आपण त्या पुराण पुरुषाची उपासना केली आहे की जो प्रकृती आणि पुरुष अशा दोन्हींचा स्वामी आहे. स्वतः निस्संग राहूनही केवळ आपल्या संकल्पाने गुणांच्याद्वारे या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करीत राहतो. आपण सूर्याप्रमाणे तिन्ही लोकात भ्रमण करता
आणि प्राणवायूसारखे सर्वांच्या अंतःकरणाचे साक्षी आहात. मी नियमपालनांच्या द्वारा परब्रह्म आणि शब्दब्रह्म या दोन्हीचीही पूर्णपणे प्राप्ती करून घेतली असतानाही माझ्यामध्ये जी उणीव आहे ती आपण सांगावी. नारद म्हणाले, आपण बहुधा भगवंतांच्या निर्मल यशाचे गुणगान केले नाही. मला असे वाटते की ज्यामुळे भगवंत संतुष्ट होत नाहीत असे शास्त्र किंवा ज्ञान अपूर्ण आहे. मुनिवर्य, आपण धर्म आदी पुरुषार्थाचे जसे निरूपण केले आहे तसे भगवान श्रीकृष्णांच्या महिम्याचे निरूपण केले नाही. ज्या भावालंकारांनी युक्त अशाही वाणीने जगताला पवित्र करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या यशाचे वर्णन केले नाही, तर अशी वाणी म्हणजे कावळ्यांसाठी ज्या ठिकाणी उष्टे पदार्थ फेकून दिले जातात तशी अपवित्र मानली जाते. मानस सरोवरात विहार करणाऱ्या हंसाप्रमाणे ब्रह्मधामात रममाण होणारे भगवत चरणांचे आश्रित परमहंस अशा रचनेच्या ठिकाणी रममाण होत नाही. या उलट जी रचना दूषित शब्दांनी भरलेली आहे परंतु जिचा प्रत्येक श्लोक भगवंताच्या सुयश सूचक नामांनी भरलेला आहे तीच वाणी लोकांच्या सर्व पापांचा नाश करते. कारण सत्पुरुष अशाच वाणीचे श्रवण, गायन आणि कीर्तन करतात. मोक्षप्राप्तीचे साक्षात साधन असलेले निर्मल ज्ञान भगवत भक्ती विरहित असेल तर ते तितकेसे शोभत नाही. तर मग जे साधन आणि सिद्धी अशा दोन्ही अवस्थेत नेहमी अमंगल असते ते काम्य कर्म, आणि जे भगवंताला अर्पण केले नाही असे अहेतुक देखील कर्म तरी कसे बरे शोभेल. व्यास महर्षी आपली दृष्टी अचूक असून कीर्ती पवित्र आहे. आपण सत्यव्रती आणि दृढव्रती आहात. असे असल्याने आपण समाधीच्या योगाने संपूर्ण जीवमात्रांना बंधमुक्त करण्यासाठी अचिंत्य शक्ती भगवंताच्या लीलांचे स्मरण करा. जो मनुष्य भगवंताच्या लीला व्यतिरिक्त दुसरे काही सांगण्याची इच्छा करतो तो भेदबुद्धी मनुष्य त्या इच्छेने निर्माण केलेल्या अनेक नामरूपांच्या फेऱ्यात सापडतो. जसे झंझावाताने डगमगणारी नाव अखंड हेलकावे खाते त्याप्रमाणे अशा माणसांची चंचल बुद्धी कोठे स्थिर होत नाही. संसारी लोक स्वतःच्याच विषयात गुंतलेले आहेत. धर्माच्या नावावर निंदनीय अशी सकामकर्मे करण्याची आज्ञा आपणच त्यांना केली आहे. हे सर्व उलटेच झाले, कारण सामान्य लोक निंदनीय कर्मालाच मुख्य धर्म समजून अशा धर्माचा निषेध करणाऱ्यांचे म्हणणे ऐकत नाहीत. भगवंताचे गुण अनंत आहेत. कोणी विचारवंत ज्ञानी पुरुषच संसारातून निवृत्त होऊन भगवंताच्या स्वरूपभूत परमानंदाचा अनुभव घेऊ शकतो. म्हणूनच त्यांच्या परमार्थाकडे ओढा नाही, आणि जे गुणांमुळे डळमळीत झाले आहेत त्यांच्या कल्याणासाठीच आपण भगवंताच्या लीलांचे वर्णन करावे. जो मनुष्य आपल्या धर्माचा त्याग करून भगवत चरणांची सेवा करतो परंतु सिद्धी प्राप्त होण्यापूर्वीच जर त्याचे भजन पूजन सुटले तर त्याचे काही अमंगल होते का? परंतु दुसरा कोणी भगवंताचे भजन न करता केवळ स्वधर्माचे पालन करतो त्याला कोणता बरे लाभ होतो? अशाच वस्तूंच्या प्राप्तीसाठी बुद्धिमान मनुष्याने प्रयत्न केले पाहिजेत की जी वस्तू मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व उच्च नीच योनीत केलेल्या कर्मांचे फलस्वरूप म्हणून प्राप्त होत नाही. अचिंत्य गती काळाच्या नियमानुसार दुःखाप्रमाणे विषय सुख सर्वांना स्वभावताच प्राप्त होते. हे मुने, जो भगवान श्रीकृष्णांचा चरणसेवक आहे, जो भगवत भजन व न करणाऱ्या पण कर्मधर्म करणाऱ्या मनुष्याप्रमाणे दैववशात काही पापकर्मे झाली तरी जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकत नाही, तो सेवक भगवत चरणांच्या आलिंगनाचे स्मरण झाल्यावर त्याच्यापासून परावृत्त होऊ इच्छित नाही, कारण त्याला भगवत रसाची गोडी लागलेली असते. ज्यांच्यापासून या जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय होतो ते भगवंतच या विश्वाच्या रूपाने आहेत. असे असूनही ते त्यापासून वेगळे आहेत. ही गोष्ट आपण जाणत आहातच, तरीसुद्धा मी आपल्याला या गोष्टीची आठवण करून दिली आहे. आपली दृष्टी अचूक आहे. आपण हे समजून घ्या की आपण पुरुषोत्तम भगवंताचे कलावतार आहात. आपण अजन्मा असूनही
जगताच्या कल्याणासाठी जन्म घेतला आहे, म्हणून आपणच विशेष करून भगवंतांच्या लीलांचे वर्णन करावे. विद्वानांचे म्हणणे असे आहे की मनुष्याने केलेले तप, वेदाध्ययन, यज्ञाचे अनुष्ठान, स्वाध्याय, ज्ञान आणि दान यांचा एकमेव उद्देश हाच आहे की पुण्य कीर्ती श्रीकृष्णांचे गुण आणि लीला यांचे वर्णन केले जावे. हे मुने, मागील कल्पातील माझ्या पूर्वजन्मी मी एका वेदसंपन्न ब्राह्मणांच्या दासीचा मुलगा होतो. एका पावसाळ्यात काही योगीजन तेथे चातुर्मास व्यतीत करीत होते. लहानपणीच मला त्यांची सेवा करण्यास सांगितले. मी जरी लहान होतो तरी पण कोणत्याही प्रकारच्या खोड्या करीत नसे. इंद्रिये माझ्या अधीन होती. खेळण्या बागडण्यापासून मी दूर होतो आणि त्यांच्या आज्ञेनुसार त्यांची सेवा करीत असे. मी फार कमी बोलत होतो. माझे हे चांगले वर्तन पाहून समदर्शी असूनही त्या योग्यांनी माझ्यावर अनुग्रह केला. त्यांची परवानगी घेऊन त्यांच्या पात्रातील उरलेले उष्टे अन्न मी दिवसातून 1 वेळा खात असे. त्यामुळे माझी सर्व पापे नाहीशी झाली. अशा प्रकारे त्यांची सेवा करता करता माझे हृदय शुद्ध झाले आणि ते लोक जे भजन पूजन करीत असत त्यात मला गोडी वाटू लागली. त्या सत्संगात लीला गानपरायण महात्म्यांचा अनुग्रह झाल्याने मी दररोज श्रीकृष्णांचा मनोहर कथा ऐकू लागलो. श्रद्धापूर्वक एक एक कथा ऐकत गेल्याने प्रिय कीर्ती भगवंताविषयी मला प्रेम वाटू लागले. हे महामुनी, जसजशी मला भगवंताच्या विषयी ओढ वाटू लागली तसतशी त्यांचे ठिकाणी माझी बुद्धी स्थिर झाली. या स्थिर बुद्धीमुळे या संपूर्ण कार्यकारण रूप जगातला असूनही मी माझ्या परब्रह्म स्वरूप आत्म्यामध्ये ही माया आहे अशी कल्पना करू लागलो. अशा प्रकारे वर्षा आणि शरद या 2 ऋतुकालात ते महात्मे दिवसातून 3 वेळी श्रीहरींच्या मंगलमय यशाचे संकीर्तन करीत असत आणि मी ते प्रेमभराने ऐकत असे. त्यामुळे चित्तातील रजोगुण आणि तमोगुण नाहीशी करणारी भक्ती माझ्या हृदयात उदय पावू लागली. मी प्रेमळ आणि विनम्र होतो. त्यांच्या सेवेने माझे पाप नाहीसे झाले. माझ्या हृदयात श्रद्धा होती. मी इंद्रियांचा संयम केला. तसेच मी त्यांचा आज्ञाधारक होतो. ज्या गृह्यतम ज्ञानाचा उपदेश स्वतः भगवंतांनी आपल्या मुखाने केला होता ते ज्ञान त्या दीनवत्सल महात्म्यांनी कृपाळू होऊन तेथून जातेवेळी मला दिले. त्या उपदेशामुळेच या जगताचे निर्माते भगवान श्रीकृष्ण यांच्या मायेच्या प्रभावाला मी जाणू शकलो. जे जाणल्याने भगवंताच्या परमपदाची प्राप्ती होते. हे ब्रह्मन, पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनाच सर्व कर्मे समर्पित करणे हेच संसारातील त्रिविध तापांवर एकमात्र औषध आहे, हे मी आपणास सांगितले. प्राण्यांना ज्या पदार्थाच्या सेवनामुळे एखादा रोग होतो त्याच पदार्थाची चिकित्सा करून त्याचा प्रयोग केल्यावर तो रोग नाहीसा होणार नाही का? याप्रमाणे जशी मनुष्याची सर्व कर्मे त्याला जन्ममृत्यूरूप संसारचक्रात अडकवितात, तरीसुद्धा जर ती कर्मे भगवंतांना समर्पण केली तर त्याचे कर्मपणच नष्ट होते. या लोकी जे कर्म भक्तांच्या प्रसन्नतेसाठी केले जाते त्यापासूनच पराभक्तियुक्त ज्ञानाची प्राप्ती होते. त्या भगवत प्रीत्यर्थ केल्या जाणाऱ्या कर्ममार्गावर भगवंतांच्या आज्ञेनुसार आचरण करीत लोक वारंवार भगवंताचे गुण व नामांचे कीर्तन करीत त्याचे स्मरण करतात. प्रभो, भगवान श्री वासुदेवांना माझा नमस्कार असो. आम्ही आपले ध्यान करतो. प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण यांनाही नमस्कार असो. या प्रकारे जो पुरुष भगवंतांच्या मूर्तींच्या नामद्वारा मंत्राखेरीज वेगळी मूर्ती नसलेल्या मंत्ररूपी भगवान यज्ञपुरुषाचे पूजन करतो त्याचे ज्ञान पूर्ण आणि यथार्थ आहे. ब्रह्मर्षी, मी जेव्हा भगवंताच्या आज्ञेचे या प्रकारे पालन केले तेव्हा हे जाणून भगवान श्रीकृष्णांनी मला आत्मज्ञान, ऐश्वर्य आणि आपली भक्ती प्रदान केली. आपण पूर्ण ज्ञानी आहात. आपण भगवंतांच्या कीर्तीचे वर्णन करा. त्यामुळे मोठमोठ्या ज्ञानी लोकांची जिज्ञासाही पूर्ण होईल. हे जे लोक संसार दुःखामुळे वारंवार व्यथित होत आहेत त्यांच्या दुःखाची निवृत्ती यामुळे होऊ शकते. दुसरा कोणताही उपाय नाही. अध्याय 5 संपूर्ण.
6वा अध्याय. नारदांच्या पूर्वचरित्राचा उरलेला भाग. सूत म्हणाले, देवर्षी, नारदांची जन्म आणि साधनेची कथा ऐकून सत्यवती पुत्र भगवान श्री व्यासांनी पुन्हा त्यांना प्रश्न केला. व्यास म्हणाले, आपल्याला ज्ञानोपदेश करणारे महात्मे जेव्हा दुसरीकडे गेले तेव्हा आपण काय केले? आपण तर त्यावेळी वयाने अगदी लहान होता. हे ब्रह्मपुत्रा, आपले उर्वरित आयुष्य कसे व्यतीत झाले आणि मृत्यूसमयी आपण कोणत्या रीतीने आपल्या शरीराचा त्याग केला? देवर्षी, काळ तर सर्व वस्तूंना नाश करतो. असे असता काळाने आपली पूर्वकल्पातीत स्मृती कशी नाहीशी केली नाही? नारद म्हणाले, मला ज्ञानोपदेश करणारे महात्मे निघून गेले. त्यावेळी मी लहान होतो, तरी मी माझे जीवन असे व्यतीत केले. मी आईचा एकुलता एक पुत्र होतो. माझी आई एक तर स्त्री, त्यात अज्ञानी आणि शिवाय दासी होती. मला सुद्धा तिच्याशिवाय दुसरा आश्रय नव्हता. त्यामुळे तिने मला आपल्या स्नेहपाशात बांधून ठेवले होते. माझी आई माझ्या योगक्षेमाची पुष्कळ काळजी करीत असे, परंतु ती पराधीन असल्यामुळे काही करू शकत नव्हती. ज्याप्रमाणे कठपुतळी सूत्रधार नाचवीत तशी नाचते, त्याचप्रमाणे हे सारे जग ईश्वराच्या अधीन आहे. आईच्या स्नेहबंधनात मी त्या ब्राह्मण वस्तीतच राहिलो. मी फक्त 5 वर्षांचा असल्याने मला दिशा, देश, काळ याविषयी काहीही ज्ञान नव्हते. एक दिवस माझी आई रात्रीच्या वेळी गाईची धार काढण्यासाठी म्हणून बाहेर गेली. रस्त्यात तिचा पाय एका सापावर पडला, पण तो काळप्रेरित साप तिला चावला. भक्तांचे कल्याण इच्छिणाऱ्या भगवंताचीच ही इच्छा आहे, ही कृपा आहे असे समजून मी उत्तर दिशेकडे निघालो. त्या मार्गावर मला धन, धान्य, संपन्न असे अनेक देश, नगरे, गावे, भटक्या जमातींच्या फिरत्या वस्त्या, खेडी, नद्या, पर्वतांच्या रांगा, बागा, उपवने आणि रंगीबेरंगी धातूंनी युक्त असे विचित्र पर्वत लागले. काही ठिकाणी वृक्ष होते. त्यांच्या मोठमोठ्या फांद्या हत्तींनी मोडून टाकल्या होत्या. मध्ये मध्ये पवित्र जलाने भरलेले जलाशय होते. तसेच देवतांनी आश्रय घेतलेली सरोवरे होती. त्यावर पक्षी मनमोहक किलबिलाट करीत होते आणि भ्रमर गुंजारव करीत होते. ते हे पाहत पाहत मी पुढे गेलो. मी एकटाच होतो. पुष्कळसे अंतर चालून गेल्यानंतर मला एक घनदाट जंगल लागले. तिथे वेत, बांबू, गवत, दर्भ, वेळू आणि गुहा होत्या. त्या जंगलात साप, अस्वले, कोल्हे असे भयानक प्राणी राहत होते. ते पाहूनच भीती वाटत होती. चालून चालून माझे शरीर आणि सर्व अवयव थकून गेले. मला खूप तहान लागली. भूक तर लागली होतीच. तेथे एक नदी होती. त्या नदीच्या कुंडात मी स्नान केले. आचमन करून पाणी प्यायलो. त्यामुळे माझा थकवा नाहीसा झाला. त्या निर्मनुष्य अरण्यात एका पिंपळाच्या झाडाखाली मी आसन घालून बसलो. त्या महात्म्यांच्याकडून मी जसे ऐकले होते त्याप्रमाणे हस्तस्थ परमात्म्याच्या स्वरूपाचे मी मनोमन ध्यान करू लागलो. भक्तिभावपूर्वक भगवंताच्या चरणकमलांचे ध्यान करू लागताच भगवत प्राप्तीच्या उत्कट इच्छेने माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि हृदय हळूहळू भगवंत प्रगट झाले. व्यासमुनी प्रेमभावाचा अत्यंत उद्रेक झाल्याने माझे सर्वांग पुलकित झाले. हृदय अत्यंत शांत झाले. त्या आनंदाच्या पुरात मी असा बुडून गेलो की मला माझे आणि ध्येय वस्तूचेही भान राहिले नाही. भगवंतांचे जे अनिर्वचनीय रूप सर्व प्रकारच्या शोकांचा नाश करणारे आणि मनाला अत्यंत भावणारे असे होते. ते एकाएकी दिसेनासे झाल्याने मी दुःखी झालो आणि निराश होऊन आसनावरून उठून उभा राहिलो. मला पुन्हा त्या स्वरूपाच्या दर्शनाची इच्छा होती, परंतु मन हृदयात स्थिर करून पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही मी ते स्वरूप पाहू शकलो नाही. मी अतृप्त असल्याने व्याकुळ झाल्यासारखा झालो होतो. अशा प्रकारे निर्जन वनात मला प्रयत्न करताना पाहून वाणीला विषय न होणारे स्वतः भगवंत धीरगंभीर आणि मधुर वाणीने माझा शोक नाहीसा करीत मला म्हणाले, खेदाची गोष्ट म्हणजे तू या जन्मात माझे दर्शन करू शकणार नाहीस. ज्यांच्या वासना पूर्णतया नाहीशा झाल्या नाहीत त्या अपरिपक्व योगी
लोकांना माझे दर्शन अत्यंत दुर्लभ आहे. हे निष्पाप बालका, तुझ्या हृदयात मला प्राप्त करण्याची जिज्ञासा जागृत करण्यासाठी म्हणून मी तुला एक वेळ माझ्या रूपाची झलक दाखवली. मला प्राप्त करण्याची आकांक्षा असलेले साधक आपल्या हृदयातील सर्व वासनांचा हळूहळू त्याग करतात. संतांच्या अल्पकाळ केलेल्या सेवेमुळेही तुझी चित्तवृत्ती माझ्यामध्ये स्थिर झाली. तू आता या मलिन शरीराला सोडून माझा पार्षद होशील. मला प्राप्त करण्याचा तुझा हा दृढ निश्चय कदापि ढळणार नाही. सृष्टीचा प्रलय झाल्यानंतरही माझ्या कृपेने तुझी स्मृती टिकून राहील. आकाशासारखा अव्यक्त असणारा सर्व शक्तिमान महान परमात्मा इतके बोलून स्तब्ध झाला. त्याच्या या कृपेचा अनुभव घेऊन मी त्या सर्वश्रेष्ठ अशा भगवंतांना मस्तक लववून नमस्कार केला. त्या वेळेपासून मी लज्जा संकोच सोडून भगवंतांच्या अत्यंत रहस्यमय अशा मंगल नामाचे कीर्तन करीत त्यांच्या चरित्राचे स्मरण करू लागलो. इच्छा, आकांक्षा आणि मदमत्सर माझ्या हृदयातून अगोदरच नाहीसे झाले होते. आता मी आनंदाने मृत्यूची प्रतीक्षा करीत पृथ्वीवर भ्रमण करू लागलो. अशा प्रकारे भगवंताच्या कृपेने माझे हृदय शुद्ध झाले, आसक्ती नाहीशी झाली आणि मी कृष्णपारायण झालो. आकाशात एकाएकी वीज चमकावी त्याप्रमाणे योग्य समयी मला मृत्यू आला. माझी प्रारब्ध कर्मे संपल्यानंतर मला शुद्ध भगवत पार्षद शरीर प्राप्त होण्याची वेळ आली. तेव्हा माझे पंचमहाभूतांनी बनलेले शरीर पडले. कल्पाच्या अंती जेव्हा भगवान नारायणांनी प्रलयकालीन समुद्रात शयन करण्याचे ठरवले, त्यावेळी ब्रह्मदेव त्यांच्या हृदयात शयन करण्याच्या इच्छेने ही सारी सृष्टी स्वतःमध्ये विलीन करून प्रवेश करू लागले. तेव्हा त्यांच्या श्वासाबरोबर मीही त्यांच्या हृदयात प्रवेश केला. 1000 चतुर्युगी संपल्यानंतर जेव्हा ब्रह्मदेव जागे झाले आणि त्यांनी सृष्टी निर्माण करण्याची इच्छा केली, तेव्हा त्यांच्या इंद्रियातून मरीची आणि ऋषींसह मीही प्रगट झालो. तेव्हापासून भगवंतांच्या कृपेने मी वैकुंठादी तिन्ही लोकांच्या आत आणि बाहेर निर्धास्तपणे संचार करीत असतो. भगवतजन हे माझ्या जीवनाचे व्रत असून ते अखंडपणे चालू असते. भगवंतांनी दिलेल्या या स्वरब्रह्मविभूषित वीणेवर तान छेडीत मी त्यांच्या लीलांचे गायन करीत सर्वत्र संचार करतो. ज्यांच्या चरणकमलातून सर्व तीर्थांचा उगम होतो आणि ज्यांचे यशोगान करणे मला अत्यंत प्रिय आहे, ते भगवंत मी जेव्हा त्यांच्या लीलांचे गायन करू लागतो तेव्हा बोलवल्याप्रमाणे लगेच माझ्या हृदयात येऊन मला दर्शन देतात. ज्यांचे चित्त नेहमी विषयभोगाच्या कामनेने आतुर झालेले असते, त्यांच्यासाठी भगवंतांच्या लीलांचे कीर्तन संसार सागरातून पार होण्याचे जहाज आहे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. काम आणि लोभाच्या तडाख्याने वारंवार विदीर्ण झालेले हृदय श्रीकृष्ण सेवेने जसे प्रत्यक्ष शांतीचा अनुभव करते, तशी यमनियम आदी योगमार्गांनी शांती प्राप्त होत नाही. हे व्यासमुनी, आपण निष्पाप आहात. आपण मला जे विचारले होते ते सर्व माझ्या जन्म आणि साधनेचे रहस्य मी आपल्यासमोर आपल्या संतोष प्राप्तीचा उपाय मी सांगितला. सूत म्हणाले, देवर्षी नारदांनी व्यासांना अशा प्रकारे सांगितले आणि त्यांची अनुमती घेऊन वीणा वाजवीत स्वच्छंदाने विचरण करण्यासाठी ते निघून गेले. अहो, हे देवर्षी नारद धन्य आहेत, कारण शांगपाणी भगवंताची कीर्ती आपल्या वीणेवर गाऊन ते स्वतः आनंदमग्न तर होतातच, पण त्याचबरोबर त्रितापांनी पोळलेल्या या जगालाही आनंदी करतात. अध्याय 6 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः. हरे